श्री तानाजी मुटकुळे। तानाजी। अध्यक्ष महोदय, माझ्या हिंगोली विधानसभेत हिंगोली शहरात मध्यभागावर 48 एकरावर जलेश्वर नावाचा तलाव आहे। त्या तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली त्या तलावाच्या काठाने गेल्या 30 वर्षापासून 200 लोक वास्तव्य करून राहत होते, कच्चे घर बांधून राहत होते। त्यांना अतिक्रमण काढून घेऊन त्यांना बेघर करण्याचं काम जिल्हाधिकाऱ्यांनी केलं। म्हणून माझी विनंती आहे की लोकांना बेघर करण्याचा हक्क कुणालाही नाही, त्या लोकांना नवीन घर बांधून देऊन त्यांना म्हाडा योजनेच्या अंतर्गत किंवा अन्य योजनेच्या अंतर्गत जमीन व घर देण्याचं काम आपल्या मार्फत आपण शासनाला निर्देश द्यावे ही विनंती। त्याचबरोबर 2017 साली मी एक लक्षवेधी लावली होती। बळसून तालुका हिंगोली येथे 28 एकर जमीन हिंगोली शहराच्या लागून आहे, ती गायरान जमीन आहे। ती जमीन मातंग समाजाच्या लोकांना शासनाने दिली होती, पण खोटे कागदपत्र तयार करून ती जमीन हडपण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेच्या लक्षवेधीला उत्तर त्यावेळेच्या महसूल मंत्र्यांनी दिलं होतं की आम्ही 3 महिन्याच्या आत ही जमीन शासनाला देऊ, शासन जमा करू, पण अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। म्हणून आपण शासनाला माझी विनंती आहे की त्वरित ती जमीन शासनाने आपल्या ताब्यात घ्यावी।